आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। नियमबाह्य शिक्षक भरती प्रकरणात बीडचे शिक्षण अधिकारी फुलारीसह तत्कालीन शिक्षण अधिकारी शिंदे निलंबित। थोडक्यात हकीकत, बीडमध्ये नियमबाह्य पद्धतीने शिक्षक भरती झाल्याचे उघड झाल्यानंतर विद्यमान आणि तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले। भरती प्रक्रियेत पात्रता, नियम व शैक्षणिक निकषाचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। या कारवाईमुळे शिक्षण विभागातील भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। बीड येथील जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भगवान फुलारी व तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक नागनाथ शिंदे यांना बोगस शिक्षक भरती प्रकरण भोवले आहे। या दोघांच्या निलंबनाचे आदेश बुधवार दिनांक 19 शासनाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिले। जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे कार्यरत असताना वादग्रस्त राहिले। मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांची लातूरला बदली झाली। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षक भरतीचा शासन आदेश नसताना शिक्षक भरती करून अपहार केल्याची तक्रार सादिक इनामदार यांनी केली होती। दुसरीकडे नागपूरचा शिक्षक भरती घोटाळा प्रकरणही गाजले होते। या प्रकरणी SIT मार्फत चौकशी करण्यात येत आहे। याचबरोबर प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भगवान फुलारी यांनीही काही शिक्षकांची भरती केली होती। दोघांच्या विरुद्ध तक्रारीवरून विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली। समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत करून नेल्या होत्या। प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले। ऑक्टोबर महिन्यात समितीने शिक्षण आयुक्तांना आदेश सादर करून नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केली। या दोघांनाही प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी निलंबित करण्याचे आदेश काढले। शिक्षक भरती प्रकरणात नेमके काय आढळले? भरती प्रक्रियेत नियमबाह्य नियुक्त्या, निकषांचे उल्लंघन आणि पात्रतेचे गैरमूल्यांकन झाल्याचे आढळले। कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली? बीड येथील विद्यमान आणि तत्कालीन शिक्षण अधिकारी दोघांनाही निलंबनाची कारवाई करण्यात आली। कारवाईस कारणीभूत कोणते दोष सापडले? भरतीची प्रक्रिया योग्य न ठेवणे, नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि लाभार्थींना अवैधरित्या नियुक्त्या देणे। पुढील तपास कोण करणार आहे? जिल्हा स्तरावरील तसेच शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय समितीमार्फत तपास अपेक्षित आहे। या प्रकरणाचा शिक्षक भरती प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो? पुढील काळात भरती प्रक्रिया अधिक कडक, पारदर्शक आणि दस्तऐवजीकरणावर आधारित होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण, बीड। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।